नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर। या महिन्यात मिळणार वाढीव डीएचे पैसे। चला तर जाणून घ्या डिटेल्स। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात केंद्र सरकारचे कर्मचारी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते। नुकतेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचा डीए 4% वाढवण्याची घोषणा केली होती। यासोबतच सरकारने पेन्शनधारकांना 4% डीआरची भेटही दिली होती। त्यानंतर डीए आणि डीआर 50% झालेला आहे। सरकारने डीए बाबत केलेल्या घोषणेनंतर लाखो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे असे असतानाही मार्च महिन्याचे वेतन मिळालेले नाही। मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि 3 महिन्यांची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये डीएमध्ये 4% वाढ करूनही त्यांना गेल्या महिन्यात वाढीव पगार मिळालेला नाही। डीए वाढवण्याची घोषणा करताना मार्च 2024च्या पगारापूर्वी थकबाकी दिली जाणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते। 7 मार्च रोजी केंद्र सरकारने डीए 4% वाढवण्यास मान्यता दिली होती आणि पगाराच्या 50% झालेले होते। जानेवारी 2024 मध्ये त्यांची अंमलबजावणी करण्यात आली। 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे। डीए व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या एचआरएमध्ये वाढ होणार आहे। सरकारचे म्हणणे आहे की डीए वाढल्यामुळे सरकारवर 12,868 कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार।